तुम्ही काय संदेश द्याल सर? तिने मनापासून करायचं झालं तर ते मिल्क चार्जर सोबतच त्यांनी काम करायला पाहिजे. जनावरांचं देखील आरोग्य चांगलं ठेवावं आणि स्वतःचं देखील आरोग्य चांगलं ठेवावं. पौष्टिक दूध पण मिळेल. अहो या ते एवढ्या जडीबुटी आहेत हा की माणसाला खा म्हटले की रोज एक चमचा खाणार नाही, हा पण हिच्या मार्फत आम्हाला मिळते. बरोबर आहे. हिची तब्येत सुधारली आणि आमची तब्येत सुधारली. बरेच शेतकरी म्हणतात असं की मिल्क चार्जर महागडा आहे, परवडत नाही, त्याबद्दल आपलं मत काय? महाग आहे असं नाही. हा तुम्ही जर 100% तिचा उपयोग जर केला आणि तिचं जर रिझल्ट बघितला असा बारकाईनं बर की मला ते परवडलं काय नाही, अभ्यास केला पाहिजे. हा Analysis केलं पाहिजे. ही लोक जी म्हणतात की नाही महाग लागते हं. हिने तिथपर्यंत पोहोचतच नाही. तो अगदी बरोबर. एकदा 2 वेळाच वापरतात आणि तिच्यामुळे तिला आणि कळत नाही हे एवढं महागडं आणून कुठं मग आणतात की 50 रुपये किलोचं बी मिळते बर, बर, बर. की मेडिकल मध्ये. त्याला समाधान एवढंच की मी आज घातलोय. घातलंय खरं ते घातल्यामुळे फायदा झाला काय तोटा झालाय तिच्याकडे ध्यान नसते. हे महत्वाचं. आज शेतीची देखील हीच समस्या आहे. बर रासायनिक जेवढं शेतात जे लोक वापरायला लागल्या बर झटक्यात रिझल्ट बघायला मिळाला. या झटक्यामुळं शेतकऱ्याला झटका आला. झटका आलेला आहे आणि पुढच्या पिढीला पण झटका बसणार आहे बसणार है की नाही? होय.